हॅलो फ्रेंड्स, मी सागर कुमावत तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. आतापर्यंत आपण 9 भाग बघितले. मागच्या भागामध्ये बघितलं की कौशल्याबाई अनिरुद्ध आणि गौरवीला सांगत असते की आपल्या घरात लवकर बाळ आलं पाहिजे, जेणेकरून अनिरुद्धचे आजोबा पण त्यांच्या पंतूला बघून घेतील. आणि यावरूनच ते दोघं खूप विचारात पडलेले असतात. चला तर पुढे वळूया आपल्या कथेकडे. भाग क्रमांक 10. आई, निशाला जर काही होत नसेल तर डॉक्टरांकडे जाऊन आपण त्या दोघांची तपासणी करू शकतो. योग्य सल्ला आणि ट्रीटमेंट घेतल्यावर नक्कीच त्यांना पण हे सुख अनुभवायला मिळेल, गौरवी म्हणते. निशाची ट्रीटमेंट केली आम्ही, पण तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे, कौशल्याबाई म्हणते. आणि नयन जिजूची, गौरवी विचार न करता बोलते. पण कौशल्याबाईला तिचा रागच येतो. तुला काय वाटतं, माझा मुलगा माणसात नाहीये? त्याची तपासणी करायची गरज नाहीये. यांनी लवकर मूलबाळ होऊ दिलं नाही, म्हणून आज हा दिवस बघावा लागतोय. आधीच होऊ दिलं असतं तर आज 2 लेकरांचा बाप झाला असता तो, कौशल्याबाई रागात म्हणत होती. आई, मुळात तिचं लग्न कमी वयात झाला. इतक्या लवकर हा विचार केला असता तर तेव्हा तिला याचा खूप त्रास झाला असता. अजून वेळ गेलेली नाहीये. दोघांची परत एक वेळेस टेस्ट करून बघा. काहीतरी मार्ग नक्की निघेल. गौरवी कळकळून सर्वांना समजावण्याचा प्रयत्न करत होती. आई, एकदा परत खरंच प्रयत्न करून बघू. अनिरुद्ध पण गौरवीला साथ देत म्हणतो. ते सगळं होईल, पण तुम्हाला मूलबाळ व्हायला काय अडचण आहे? कौशल्याबाई एकदा परत तो विषय दोघांवर आणते. मला आधी माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यानंतरच मी या सर्वांचा विचार करेल, गौरवी ठामपणे उत्तर देते. आई, मला पण अचानक इतकी मोठी जबाबदारी झेपवणार नाही. प्लीज मला या विषयात तरी बळजबरी नको करू, अनिरुद्ध म्हणतो. अनिरुद्ध, तुझं ठीक आहे, पण गौरवीला सांग, मूलबाळ होता होताच काय स्वप्न पूर्ण करायचे ते कर. मूलबाळ झाल्याशिवाय स्त्रीच्या जातीला बाई पण येत नाही. एकदा मुलगा झाला की तू आयुष्यभर तुझा अभ्यास करत राहा. कोणी काही बोलणार नाही, कौशल्याबाई म्हणते. आई, तुम्हाला पण चांगलं माहीत आहे, एकदा मला मूलबाळ झालं की माझा पूर्ण वेळ त्यांच्यात जाईल. धड ना त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देता येणार, ना धड त्या माझ्या अभ्यासाकडे. फक्त अजून थोडे महिने थांबा. एकदा मी IPS झाले की नंतर सर्व तुम्ही म्हणाल तसंच मी करेल, गौरवी तिला शांततेत समजवत होती. कौशल्याबाईला तिचं म्हणणं पटत तर नाही होतं. तिला कोणत्याही परिस्थितीत दीक्षितांच्या रक्ताचा वारसदार पाहिजे होता. पण अनिरुद्ध आणि गौरवीच्या बोलण्यावरून कळत होतं की ते नक्कीच तिचं ऐकणार नाही. म्हणून ती थोडा विचार करते. बरं, एक वेळेस परत निशाची तपासणी करू. पण जर यावेळेस पण निराशा हाती लागली तर मला तुमच्या दोघांकडून नातू पाहिजे, कौशल्याबाई म्हणते. पुढचं पुढे बघू. यावेळेस दादाची पण टेस्ट करून घेऊ, गौरवी बोलायच्या आधीच अनिरुद्ध बोलतो. निशाच्या डोळ्यात अजूनही अश्रू तरळत असतात. खूप प्रयत्न करून पण तिला यश मिळत नाही होतं. त्यात कौशल्याबाई तिला टोमणा मारायची एकही संधी सोडायची नाही. नईन इतका शिकलेला असूनही त्याच्या आईच्या शब्दाबाहेर जाऊन टेस्ट करायला तयार नाही होता. निशा सर्वांमध्ये विचार करत बसली होती, तर नयन फक्त सर्व ऐकत होता. त्याला पण त्याची टेस्ट करायची इच्छा होती, पण आई पुढे जायची हिंमत नाही होती. पण आता अनिरुद्ध आणि गौरवी बोलत होते, म्हणून त्याच्या मनात एक आशेचा किरण तयार झाला होता. आई, हे दोघं बरोबर सांगत आहे. यावेळेस मी पण टेस्ट करतो, नयन कशी तरी हिंमत करून बोलतो. ठीक आहे, कौशल्याबाई मन मारून म्हणते. निशा आणि गौरवीच्या चेहऱ्यावर आनंद लगेच उमटून पडतो. अनिरुद्धला पण बरं वाटतं, पण मनातच तो गौरवीचे आभार मानतो. आजपर्यंत कोणीच कौशल्याबाई पुढे इतकं बोलत नाही होतं, आणि त्यांची ऑर्डर तर
प्रत्येकाला काटेकोरपणे पाळावी लागत होती. पण आज शेवटपर्यंत गौरवी तिच्या मतावर ठाम होते आणि कौशल्याबाईला व्यवस्थित समजवत पण होती. त्याला तिचं खूपच कौतुक वाटत होतं. इकडे नयनला पण तिचं कौतुक करावंसं वाटत होते. आज तिच्यामुळेच कौशल्याबाईचं मत थोडं चेंज झालं होतं. त्याला पण तिच्यासारखी शिकलेली, तिचं मत मांडणारी, चार चौघात उठून दिसणारी मुलगी हवी होती. पण कौशल्याबाईसमोर बोलायची हिंमत नसल्यामुळे त्याने कमी वय असलेल्या निशासोबत लग्न केलं. त्यामुळेच निशाचा विचार करून त्याने मूलबाळ नंतर होऊ देण्याचा निर्णय घेतला. पण लग्नाच्या 2 वर्षानंतर कौशल्याबाई नातूसाठी हट्ट करू लागली. तेव्हा पण त्याचं मन नसताना त्याने बाळासाठी प्रयत्न केले, पण त्याला अजूनही यश येत नाही होतं. निशाचे रिपोर्ट नॉर्मल होते, म्हणजे त्याच्यातच नक्की काहीतरी अडचण असेल हे त्याला पण कळत होतं. पण इथे परत त्याला कौशल्याबाई नडते. माझ्या मुलांमध्ये काहीच कमी नाही, असं तिचं ठाम मत होतं. त्यामुळे तिने त्याला कधीच टेस्ट करू दिले नाही आणि तिच्या शब्दाबाहेर जायची त्याची कधीच हिंमत झाली नाही. बोलत बोलतच स्वयंपाकाचा वेळ होतो. तसं निशा आणि गौरवी किचनमध्ये निघून जातात. गौरवीला रात्री परत अभ्यास करायचा असतो, म्हणून ती पण पटापट तिला स्वयंपाकात मदत करते. गौरवीचं आता लग्न झालेलं नसतं तर तिने पूर्ण दिवसभर पुस्तकांची साथ सोडली नसती. वेळही तसाच होता. प्री परीक्षा देऊन झाली होती आणि लवकरच मेन्स होती. त्यानंतर इंटरव्ह्यू होता. प्री परीक्षा ती पासच होईल असा तिला पूर्ण विश्वास होता. म्हणून मेन्सची तयारी पण तिला जोरात करायची होती. पण आता तिला अभ्यास करायला वेळच मिळत नाही होता. विचार करतच रात्रीचं जेवण दोघं मिळून बनवतात. बाहेर सर्व जेवणाची वाट बघत होते. गौरवी घरभर नजर फिरवते, तर अनिरुद्ध कुठे दिसत नसतो. ती आणि निशा सर्वांना जेवण वाढत असतात. आई, अनिरुद्ध कुठे आहे? गौरवी विचारते आणि सगळे तिच्याकडे मोठे डोळे करून बघतात. ती काय चुकली तिच्या लक्षात येत नाही. नवऱ्याला नाव घेऊन आरोळी नसते मारायची. शिकलेली असेल म्हणून काही मानपान द्यायची पद्धत आहे की नाही? कौशल्याबाई रागात बोलतात. पण आता गौरवीला तिच्याच सोबत डोकं लावायचं नसतं, म्हणून ती या विषयावर जास्त बोलत नाही. कारण हा विषय तिच्या शिक्षणाबद्दल नाही तर तिचा आणि अनिरुद्धचा होता, जो तिला इतका महत्वाचा वाटत नाही. सॉरी, गौरवी वाढत असताना हळूच म्हणते. यापुढे लक्षात ठेव आणि तू रात्रीचं जेवण बाहेरच करतो. आता लग्न झालंय तर तू समजव त्याला व्यवस्थित. रात्री पण लवकर घरी यायचं सांगत जा त्याला. कौशल्याबाई जेवण करता करताच म्हणते. गौरवी फक्त होकारात मान हलवते. गौरवी, त्याला वेळेवर झोपणं आणि उठणं काय असतं माहीत नाहीये. आता तू त्याची बायको आहे, तर तुझं कर्तव्य आहे त्याला योग्य सल्ला देणं आणि या कुटुंबातील नियम त्याला पाळायला सांग म्हणजे झालं. आजोबा जेवण करत म्हणतात. गौरवी परत फक्त होकारात मान हलवते. तिला पण माहीत नसतं अनिरुद्ध असा का वागतो. त्यात त्याने लग्नाच्या अगोदरच सांगितलं होतं की त्याच्या कोणत्याच गोष्टीत तिने ढवळाढवळ करायची नाही. गौरवी जबरदस्त विचार करतच जेवत असते. नयन आणि अनिरुद्ध पूर्ण वेगवेगळे होते. पण का, हे तर तिला पण माहीत नाही होतं. जेवण झाल्यावर रात्री गौरवी आणि निशा सगळं आवरून आपापल्या रूममध्ये झोपायला जातात. जाताना निशा तिला उद्या सकाळी लवकर उठायचं सांगून जाते. उद्या घरात सत्यनारायणची पूजा होती आणि सर्व नवीन नवरीला बघायला येणार होते. गौरवी रूममध्ये येताच अगोदर साडी चेंज करून तिचा नाईट ड्रेस घालते. अनिरुद्ध अजूनही घरी आलेला नव्हता. ती पण जास्त विचार न करता तिचा अभ्यास करायला सुरुवात करते. आज सकाळपासून ती कामातच होती, त्यामुळे तिला शारीरिक आणि
मानसिक थकवा आला होता. ती अभ्यास तर करत होती, पण डोक्यात दुसरेच विचार चालू होते. उद्या सत्यनारायण आहे, खूप पाहुणे येतील, म्हणजे कामं पण खूप राहील. इतक्या गर्दीत तर उद्या अभ्यास करायला पण मिळणार नाही. मेन्स परीक्षा लवकरच येईल. त्यात आता प्री परीक्षेचं रिझल्ट पण लागेल. एकाच वेळेस बरेच विचार तिच्या डोक्यात गर्दी करत होते. खूप प्रयत्नानंतर ती सर्व विचार बाजूला करून परत तिच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करते. थोड्याच वेळात तिला जांभळा यायला लागतात. तरी पण ती वाचायचा प्रयत्न करते. पण कितीही प्रयत्न केले तरी तिची झोप माघार घेत नाही होती. ती पुस्तकं बंद करून बेडवर झोपायला जाते. याआधी असं कधीच झालं नाही होतं की तिला अभ्यास करताना झोप येईल. पण आज ती इतकी थकली होती की अभ्यास न करताच ती झोपून जाते. आज जास्त अभ्यास तर झालाच नाही होता आणि उद्या होतो की नाही हेही तिला पण माहीत नाही होतं. तरीही उद्या अभ्यास करायचा विचार करतच ती झोपून जाते. सकाळी 4 वाजेला तिचा अलार्म वाजतो. तशी ती ता तातडीने उठते. उठताच ती शेजारी बघते तर अनिरुद्ध अजूनही घरी आलेला नसतो. म्हणजे तो पूर्ण रात्र बाहेरच होता. तिला थोडं विशेषच वाटतं. बेडवरून विचार करतच ती खाली उतरते. इतक्यात समोरून अनिरुद्ध येतो. लेट नाईट पार्टी एन्जॉय करून तो आता घरी येत होता. त्यात त्याने थोडी ड्रिंक पण केली होती. तो बेडजवळ येतो आणि काहीच न बोलता झोपून जातो. तो इतक्या उशिरा आला म्हणून गौरवी विचारातच पडते. पण अनिरुद्धने तिला लग्नाआधीच हे सगळं सांगितलं होतं. त्यामुळे ती त्याला काहीच विचारत नाही आणि अभ्यास करायला खुर्चीवर जाऊन बसते. अनिरुद्ध पण लगेच झोपून जातो. आज सत्यनारायण पूजा होती म्हणून गौरी पण आंघोळ करून 6 वाजेपर्यंत तयार होते. आज ती फिकट गुलाबी रंगाची साडी घालून पूजेसाठी तयार होती. अनिरुद्धला या सर्वांसोबत काहीही घेणं देणं नाही होतं. तो मस्त घोडे विकून झोपला होता. त्याच्याकडे बघून गौरवीला आता कळत होतं की तो इतक्या उशिरा उठतो. ती काहीच न बोलता सरळ बाहेर निघून जाते. बाहेर येताच ती पूर्ण हॉलभर नजर फिरवते. दुपारच्या पूजेची जोरात तयारी चालू होती. गौरवी तशीच किचनमध्ये जाते तर निशा कामाला लागली होती. ती पण जाऊन निशाची पटापट मदत करते. थोड्याच वेळात दोघंही चहा नाश्ता घेऊन बाहेर येतात आणि सर्वांमध्ये नाश्ता करायला बसतात. गौरवी, मी तुझ्यासाठी पूजेत घालायला साड्या आणि दागिने रूममध्ये पाठवले आहे. नाश्ता झाल्यावर तयार होऊन खाली ये. थोड्याच वेळात पाहुणे येतील. निशा, तू पण तयार राहा. आता तू या घराची मोठी सून आहे, तर सर्व व्यवस्थित सांभाळून घे. सर्व पाहुण्यांनी दीक्षितांच्या सुनांचं नाव काढलं पाहिजे. कौशल्याबाई दोघांना ऑर्डर देत होत्या. आजोबा आणि नयन शांततेत नाश्ता करत होते. अनिरुद्धला पण वेळेवर तयार राहायचं सांग, नाहीतर पाहुण्यांसमोर पण तसाच उठून येईल. आजोबा म्हणतात. गौरवी त्यावर फक्त होकारात मान हलवते. नाश्ता झाल्यावर गौरवी तिच्या रूममध्ये जाते, तर समोरच सोफ्यावर तिच्यासाठी पैठणी आणि त्यावर भरपूर दागिने होते. सोबतच गजरा पण होता. गौरवी पण लगेच चेंज करते. छानसा मेकअप करून केसांचा अंबाडा बांधते आणि त्यावर मोगऱ्याचा गजरा लावते. तिचं मन तर नाही होतं इतकं सगळं करायचं, पण आज पाहुणे येणार म्हणून तिला शांतच राहायचं असतं. तिची तयारी झाल्यावर ती अनिरुद्धला उठवायला त्याच्या जवळ जाते. अनिरुद्ध, ती हळूच आवाज देते, पण तिला कौशल्याबाई सोबत काल झालेलं बोलणं आठवतं. ती लगेच तिचे शब्द बदलते. अहो, ती हळूच म्हणते, पण तिला ते म्हणताना विचित्रच वाटत होतं. ती परत एकदा तिचे शब्द बदलते. अनिरुद्ध, उठा. ती यावेळेस थोडं जोरात बोलते. अनिरुद्ध तिच्या आवाजाने डोळे चोळत
तर उठतोच, पण आज त्याला तिचा खूप राग येतो. आज तो उशिरा झोपला होता आणि त्यात त्याच्या कानात तिचे शब्द गुंजत होते. इतक्या भरझोपेत ती त्याला उठवत आहे म्हणून त्याला तिचा खूपच राग येतो. काय आहे? किती वेळा सांगू? मला इतक्या सकाळी नको उठवत जाऊ. एकदा सांगितलेलं समजत नाही का? अनिरुद्ध चांगलाच चिडतो. ते आजोबांनी सांगितलं होतं. आज सत्यनारायण आहे तर लवकर खाली यायचं असं. ती शक्य तितकं नॉर्मल होत म्हणते. सगळ्यांना माझ्या झोप सोबत काय प्रॉब्लेम आहे काय माहीत. अनिरुद्ध स्वतःसोबतच बडबड करतो आणि उठून बाथरूममध्ये जातो. गौरवी आज पहिल्यांदाच त्याला रागात बघत होती. पण तो विनाकारण तिच्यावर चिडला याचं तिला मनातच वाईट वाटत होतं. विचार करतच ती त्याचं अंथरूण व्यवस्थित करायला लागते. अनिरुद्ध आज जाम वैतागला होता. आधीच तो सकाळी 4ला घरी आला. त्यात त्याची झोपही झाली नाही. इतक्यात गौरवीने त्याला उठवलं होतं. खरं तर यात गौरवीची काहीच चूक नाही होती. तो त्याच्या घरच्यांना चांगलं ओळखत होता. आता ते गौरवीच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधणार होते. त्याच्यावर बंधन आणायला ते आता तिचा सहारा घेणार होते. तो तिच्यावर रागावला तर आता त्याला त्याचाच पश्चाताप होत होता. बाहेर गेल्यावर तिला सॉरी म्हणू असा विचार करतच तो शॉवर घेतो आणि बाहेर येतो. गौरवी सॉरी, मी मगाशी तुझ्यावर चिडला म्हणून, अनिरुद्ध बाहेर येतच म्हणतो. गौरवी त्याच्याकडे नजर वर करून बघते तर तो फक्त टॉवेल लावून तिच्या समोर उभा होता. त्याने जिममध्ये जाऊन कमवलेली बॉडी आज तिलाही भुरळ पाडत होती. त्याचे सिल्की आणि थोडे लांब ओले केस तिला अजूनच जास्त आकर्षित करत होते. त्याच्या या लुकवर कितीतरी मुली फिदा होत्या, पण गौरवी पण त्याच्याकडे आकर्षित होईल असा विचार ना त्याने कधी केला होता ना तिने. हॅलो, अनिरुद्ध तिच्या समोर हात हलवत म्हणतो. तेव्हा ती पण भानावर येते. इट्स ओके, ती म्हणायचं म्हणून म्हणते आणि निघून जाते. हिला काय झालं? या आविर्भावात तो पण तिच्याकडे मागून बघत असतो. पण तिचं असं त्याच्याकडे बघणं त्याला आवडलं होतं. त्याच्याही नकळत त्याच्या गालावर एक स्माईल येते. तसा तो पण त्याच्या तयारीला लागतो. गौरवी खाली येते तर निशा पूजेची तयारी करत असते. तिला बघताच निशाला मनातच थोडी जेलसी होते. कारण गौरवी नेहमीपेक्षा आज वेगळी आणि खूपच सुंदर दिसत होती. आज पहिल्यांदाच तिने इतकी छान तयारी केली होती. त्यामुळे तिला या लुकमध्ये सर्वच आज पहिल्यांदाच बघत होते आणि सर्वांना रोजच्या गौरवीपेक्षा आजची गौरवी खूप सुंदर दिसत होती. मित्रांनो, कथा कशी वाटत आहे हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.